सुमन, आले तुम्ही? हो, आज जरा उशीरच झाला. दुकानामध्ये काम सुरू आहे ना, म्हणून मालकानं थोडा वेळ थांबायला लावलं होतं सर्वजणांना. कोणतं काम? आता आमच्या साडीचं दुकान थोडंसं मोठं करत आहे ना. अरे हो, तुम्ही कालच तर सांगितलं, पण बघा मी विसरूनच जाते कामामध्ये. तुलाही काही कमी कामं राहते का सुमन? ते सर्व जाऊ द्या, जा पटकन हातपाय धुवा, स्वयंपाक तयार आहे, आपण जेवण करून घेऊ. हो. अळूची वडी छान झाली होती सुमन, आणि भाजी पण खूपच छान. मी तुमच्यासोबत खूप आनंदात आहे. रोज रोज कौतुक करून मला खुश नको करा. खुश करण्याची काही गरज नाही माझ्या बायकोला, कारण ती नेहमीच आनंदी राहते आणि साक्षात अन्नपूर्णा पण आहे. आपल्या बाजूच्या घरी कार्यक्रम होता, तर मी काही फराळाचं बनवून दिलं. त्यांना खूप आवडलं. मला काही पैसे पण दिले त्यांनी. तेच तर म्हणत आहे ना, माझी बायको अन्नपूर्णा आहे. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटते की तुला माझ्या घरी येऊन एवढे कष्ट करावं लागते. इतके छान छान स्थळं आले तुझ्यासाठी, पण ते नाकारून तू माझ्यासोबत का बरं लग्न केलं? त्यात कारण आहे. तुमच्यासारखा समजूतदार माणूस मला दुसरीकडे नाही भेटला असता, जो मला एवढं समजून घेते. परिस्थिती मलाही माहीत आहे की खूप काही बरी नाही आहे आपली, पण मी खूप सुखात आहे तुमच्यासोबत आणि समाधानी पण आहे. माझा नवरा एवढा श्रीमंत मनाचा आहे. माझ्या एवढं श्रीमंत कोणी आहे सांगा? मी बोलण्यात तर जिंकू नाही शकत बाबा तुझ्यासोबत. आई, येतो मी. सूरज, 1 मिनिट थांब. आता नको का आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. जाता जाता सुमनकडे मी काही फराळाचं बनवलं आहे, ते नेऊन दे. आई, मला खरंच खूप उशीर होऊन राहिला. 11चं ऑफिस राहते ना तुझं? आता 9 वाजले आहे. जायला अर्धा तास लागते तुला. 5 मिनिटं थांबला बहिणीकडे तर काय होणार आहे? एक तर त्या सुशीलला का पाहून माझी पोरगी दिली यांना माहिती नाही. कल्पना, सुशील खूप चांगला पोरगा आहे. चांगल्यापणाचं का करायचं आहे? पोरगी आपल्या घरी सुखी पाहिजे ना. काही तिला आपल्या मनासारखं करता नाही येत. ते काही सांगत नाही, पण मला काही समजत नाही असं नाही ना. ते सुखी आहे म्हणून तुला काही सांगत नाही. तुम्हाला नाही समजत ते. सूरज, जाता जाता थोडंसं फराळाचं नेऊन दे आपल्या बहिणीकडे. हो आई. ताई, ताई. सूरज, ये ना. ये पहिले बस तू. ताई, ऑफिसमध्ये जायला खूप उशीर होत आहे. कसा आहे सूरज? तुझ्यासाठी आईनं काही फराळाचं पाठवलं आहे, तेच द्यायला आलो. अच्छा, मी कालच बनवलं फराळाचं, पण आईच्या हातचं आहे तर मी नाही नाही म्हणणार. हो, बरोबर आहे. सूरज, बस, चहा घे. ताई, मी निघतो, उशीर होत आहे. अरे भाऊजी तुझ्यासोबत काही बोलत आहे. तू बोलत का बरं नाही आहे? का बोलत आहे? तू कसा आहे विचारत आहे. ठीक आहे ना, चहा घे ना सूरज. नाही, मला उशीर होत आहे ऑफिसमध्ये जायला. दुकानामध्ये 5-10 मिनिटं उशीर झाला तरी चालते. का बरं चालते? तुझे भाऊजी पण आताच जात आहे दुकानामध्ये. उशीर झालेला चालत नाही. ऑफिस आणि दुकानामध्ये फरक राहते ताई. मला तर नाही वाटत बा. जाऊ दे सुमन या गप्पा गोष्टी. आधीच त्याला उशीर होत आहे, निघू दे त्याला. चल ठीक आहे ताई, येतो. हो. ताई, का झालं? हे काही पैसे ठेव. कशासाठी? आता पावसाळा लागणार आहे, तर घरामधले छप्पर दुरुस्त करायला आणि घराला पण रंग देऊन दे. घर कसं जुनाट जुनाट दिसत आहे. माझ्या घराच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी मी तुझ्याकडून का बरं पैसे घेऊ? आणि माझं घर चांगलंच आहे, काही दुरुस्ती करण्याची गरज नाही आहे. ही दुरुस्ती करायची असेल तर आमचं आम्ही पाहून घेऊ. काही राग नको मानू, पण खरंच तुझं घर आहे ना? का माझं घर? जाऊ दे तो विषय. तुला पैसे नाही घ्यायचे आहे तर ठीक आहे, पण निघतो मी. हो ठीक आहे, निघ. माफ करा मला, माझा भाऊ असा वागला त्याबद्दल. सुमन, माफी कशाची मागत आहे? त्याला तुझी काळजी आहे म्हणून. मला नाही आवडलं त्याचं असं वागणं. जाऊ दे, तू काळजी नको करू. मी येतो, नाही तर मला पण उशीर होईल. हो ठीक आहे.
सुमन, आले तुम्ही? हो, एक आनंदाची बातमी आहे. कोणती? आज मालकानं माझा पगार दुप्पट वाढवला आहे. तुला सांगितलं होतं ना, आमच्या साड्यांचं दुकान मोठं होऊन राहिलं म्हणून. तर ते मोठं झालं. आता माझा पगारही दुप्पट वाढला आहे. काही दिवसात आपण आपल्या घराचं काम करून घेऊ. घराचं काम करण्याची काय आवश्यकता आहे? हो, काही आवश्यकता नाही आहे. पण आता हे घरही थोडं जुनं होत आहे. आपण थोडं नवीन बांधून घेऊ. फालतूचे खर्च आपण करू नये. पहिले पैसे साठवून ठेवू. हो, सर्व करू सुमन. आता आपण जास्तीचे खर्च नाही करायचे. पहिले पैसे साठवून ठेवायचे. मी पण काही खाण्याच्या वस्तू बनवून देते लोकांना, तर मला पैसे भेटते. तेही पैसे साठवू. मग बघू घराचं. ठीक आहे बाई, तू जसं म्हणशील तसं. पण आता जेवण देशील का? खूप भूक लागली आहे. पहिले तुम्ही हातपाय तर धुवून घ्या. हो, जातो. आणि ऐका, उद्या मला थोडा फराळाच्या वस्तू देण्यासाठी थोडं बाहेर जायचं आहे. तर आईच्या घरापाशीच जाणार आहे. तर थोडंसं आई आणि बाबाला भेटून येईल. हो, जा ना, नक्की जा. त्यात का विचारायचं आहे? आई, बाबा. अरे सुमनबाई, कशा काय आल्या आज? आठवण आली बाबा तुमची ना आईची. या, पण तुमची आई घरी नाही आहे. बसा पहिले. मग का म्हणते आमचे जावाई बापू? सर्व ठीक आहे बाबा. इकडे मी काही फराळाचं द्यायला आली होती, तर मग जाता जाता तुम्हालाही भेटायला येऊन गेली. चांगलं झालं मग. तू बस बेटा, मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. बाबा तुम्ही बसा, मी चहा करून आणते. माझी पोरगी का रोज रोज येणार आहे का? आज आपल्या बाबाच्याही हातचा चहा पिऊन पा. आईच्या हातचा तर पितेच. ठीक आहे बाबा. थोडा वेळ आराम करून घेते बाबा चहा आणतपर्यंत. घे बेटा चहा घे. अरे, माझ्या बाईला झोप लागली वाटते. राहू दे, झोपू देतो. चहा मग देता येते. अरे, सुमन केव्हा आली? आत्ताच आली आहे. उठवू नको. थकली आहे माझी बाई. झोपू दे तिला. थकणार आहेच ना. एवढे घरचे कामं करते. बाहेर कोणाला काही खाण्याचं बनवून देते. हे घे चहा. नंतर गरम करून आणून देशील माझ्या सुमनबाईले. हो, न काही खाण्याचंही बनवतो माझ्या सुमनसाठी. सुमन बाई, उठते का? 5 वाजले. हो आई, उठते. खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून थोडा वेळ झोपली. तर झोप नका बाई, नाही तर राहून जा आजच्या दिवस. मस्तपैकी आराम कर. नाही ग आई, हेही घरी येईल. मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. पहिले काहीतरी खाऊन घे, चहा पिऊन घे. नाही आई, फक्त मी चहा पिते. तू अशीच करते. नेहमी येते, काही खात नाही, तशीच जाते. नाही आई, मी एक आनंदाची बातमी सांगायला आली आहे. तुझा नवरा तुला नवीन घर घेऊन देत आहे का कोणता सोन्याचा नवीन दागिना करून देत आहे? आई, तुम्ही नेहमी त्यांना एवढं कमी का बरं समजता? त्यांचाच पगार दुप्पट वाढलाय हे मी सांगायला आली होती. पण तुम्ही नेहमी त्यांची मजाक उडवत राहता. ते कधी काही बोलत नाही तुम्हाला. तुम्ही त्यांचा चांगुलपणाचा फायदा घेता. हो कल्पना, सुमन बरोबर बोलत आहे. तुझा जावई खूप चांगला माणूस आहे. लोकांना नशिबाने एवढे चांगले जावई भेटते. आई, चल मी येते. माफ कर सुमन, मला माझ्याकडून चुकी झाली. आई, तू माझी माफी नको मागू. मी एवढी मोठी नाही आहे तुझ्यापेक्षा. फक्त याच्यानंतर थोडं यांच्याबाबत बोलताना विचार करून बोल. हो सुमन, मी आता तू जेवण करूनच जा. एवढी आनंदाची बातमी दिली आहे तर. न सुशील रावाच्या दुकानामध्ये मी यांना फोन करायला लावते. ते इकडेच येऊन जाईल. आता नाही नको म्हणू. ठीक आहे आई, तू जसं म्हणशील तसं. चल, मी तुझी मदत करते. काही मदत वगैरे नाही, मी सर्व करते. तू आपल्या बाबासोबत तोपर्यंत गप्पा मार. ठीक आहे आई, तू जसं म्हणशील तसं.